भव्याचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्यासाठी आदित्य ठाकरे सभा घेत आहेत आणि रायगडच्या मुरुडमध्ये आदित्य ठाकरेंची सभा काही वेळापूर्वी संपन्न झालेली आहे। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा झाली। शिवसेनेचा हिंदुत्व सर्व धर्माचा आदर करणारा आहे असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले। भाजपावरही आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे। सभेनंतर आदित्य ठाकरेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। कोकण दौऱ्यावर आहे ते कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकींचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहे। कोकणात आपण पाहिलं ठाकरे पिता पुत्र तळ ठोकून आहेत। खरं तर महायुतीच्या उमेदवारासमोर छड्डू ठोकलेला पाहायला मिळत आहे। नाही, इथे आता पुढचे 2-4 दिवस शेवटचे प्रचाराचे आहेत। उद्धव साहेब पण आहेत, मी पण आहोत आणि आता पुढे आम्ही कोकणात जाईन। आज रायगडमध्ये उद्धव साहेब मला वाटतं उद्या काल कोल्हापूरला होते, तर हे चालूच आहे प्रचार। सगळीकडे जसं टप्पा येतो तसं आम्ही जातो। आपण पाहिलं असेल आपली सावंतवाडीत देखील सभा आहे, त्याचबरोबर चिपळूणमध्ये देखील म्हणजे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ, आज रायगड मतदारसंघ। खरंच छड्डू ठोकलाय का ठाकरे पिता पुत्र? जिथे जिथे आम्ही जातोय आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत आणि आपण पाहतोय की योगायोगाने दौऱ्याचे दिवस तसे आलेत, तळ ठोकण्याची गरज नाही। ते लोकांनी आणि जनता 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आहे। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कोस्टल रोड प्रकरणी आता भाजप श्रेय घेताना दिसत आहे। अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं। हो, ते भाजप सगळ्याचं श्रेय घेतं। आता काही दिवसांनी चंद्र कसं निर्माण झाला, सूर्य कसं निर्माण झाला त्याचं पण श्रेय घेतील। पण आपण पाहिलं असेल भाजपचा जसं राम मंदिरमध्ये काही संबंध नाही, तसं कोस्टल रोडमध्ये देखील काडी मात्र संबंध नाही। 3 वर्ष परवानगी अडवल्या होत्या। आज आपण पाहतोय भाजप त्याचं श्रेय घेते। उलट भाजपने हा प्रोजेक्ट डिले केला। त्याप्रमाणे 2 वर्ष या परवानग्या। माझं ट्विटर बघा, जावडेकर साहेबांना त्यावेळी पर्यावरण मंत्री असताना अनेकदा मी ट्विट केलंय, जाऊन भेटलोय। 3 वर्ष उशीर झाला त्या प्रोजेक्टला आणि जो प्रकल्प मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता, आज आपण बघतोय हे बँक उघडल्यासारखं सकाळी 8 ते संध्याकाळी 5 आणि सॅटर्डे संडे बंद असं अर्धवट प्रकल्प यांनी उघडून श्रेयासाठी घेतलं। निवडणुकीचा जुमला म्हणून पाहू शकतो 100%।